कमलेश खिल्लारे सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी टाळ्यांच्या गडगडाट मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आमंत्रित करतो की प्रमुख वक्ता म्हणून कमलेश खिल्लारेजींनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावे. समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध, समाजामध्ये अज्ञान पसरलं ते अज्ञान आपल्या विज्ञानवादी विचाराने दूर करणारे संत कबीर, रयत म्हणजे काय, रयतेचं राज्य म्हणजे काय. आज लोकशाहीमध्येही तुम्ही तुमच्या गाडीवर किंवा तुम्ही तुमच्या भाषणात असं म्हणता की राजे तुम्ही परत या. असे रयतेचे राजे शिवाजी महाराज तुमच्या घरातील छोट्यात छोटी वस्तू विका पण तुमच्या पोराला शिकवा, कारण शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही असं सांगणारे संत गाडगे बाबा. आंधळ्याला डोळा, लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्यासमोर बोलू लागला असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सुंदरशा कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कारखाना प्रबंधक चव्हाण साहेब, श्रीवास्तव साहेब आणि ज्यांनी आत्ताच खूप सुंदर भाषण केलं असे आमचे जाधव साहेब, ज्यांच्यामुळं मी इथं उपस्थित राहिलो असे आमचे ईश्वरजी खंडारे साहेब आणि तुम्ही सगळी या कार्यक्रमाचे प्रमुख लोक आणि सज्जन आणि सभ्य मित्रांनो. मरा हुआ व्यक्ति कभी बोलता नहीं है, मरा हुआ व्यक्ति कभी सोचता नहीं है, और जो सोचता नहीं है, जो बोलता नहीं है, वो मरा हुआ होता है. मित्रांनो, 14 एप्रिलचा घोडा उडालाय, नागिनचा डान्स करत खालची धूळ वर उडाली आणि आज रोजी तुम्ही खऱ्या अर्थानं विचाराचा जागर आज करतायत. खऱ्या अर्थानं आज विचाराचा जागर तुम्ही करतायत. तुम्ही जिवंत आहात, तुम्ही जिवंत आहात. मित्रों, सर जी मैं आया तो मैंने बहुत सारे लोग देखे और मैंने पूछा कि भाई ये बाहर से आए या अंदर से, तो सभी ने कहा कि भाई अंदर से आ रहे हैं, इनकी शिफ्ट खत्म हो चुकी है, वो चले जा रहे हैं. मैं बोला फिर ये रुकना नहीं, वो रुकेंगे, सुनेंगे. तो कुछ लोग असमंज में थे, कुछ परेशान थे, किसी को जल्दी जाना था, किसी को बच्ची को लाना था, कोई बीमार था, कोई अपनी अपनी परेशानी से त्रस्त. मगर साहब बैठे हैं तो उनको भी बैठना है, बाबा साहब है तो उनको भी सुनना है, तो बैठे हुए. मौसम बदलता है, मौसम बदलता है तो फर्क पड़ता है. चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, कोई किसी से प्यार करता है तो फर्क पड़ता है, किसी को भूख लग जाती है तो फर्क पड़ता है, कोई आत्महत्या करता है तो फर्क पड़ता है. फर्क पड़ता है, फर्क पड़ता है. ऐसा अगर हम किसी से कहते हैं तो यकीनन फर्क पड़ता है. और आप जैसे लोग अगर ये ऐसा समारोह रखते हैं और बाबा साहब का जागर रखते तो यकीनन फर्क पड़ता है. फरक पडणे ही वाला आहे. आप जिंदा लोक आहे, तुम्ही जे आहात ना तर खऱ्या अर्थानं जिवंत आहात. तुम्ही एक माझा पहिला शब्द ऐकला असेल की मी तुम्हाला सज्जन आणि सभ्य म्हटलो. मित्रांनो, सज्जन आणि सभ्य कुणाला म्हणतात माहिती आहे का? आध्यात नैन मध्यात नैन दगड कोणाला म्हणतात? आपण ते म्हणतात ले सज्जन पोरगा व कशात नाही, आध्यात नाही मध्यात नाही म्हणजे दगड. पण मी तुम्हाला सज्जन आणि सभ्य त्याच्या पलीकडचं म्हटलो. तुम्ही खरे सज्जन आणि सभ्य यासाठी आहात की तुम्ही चांगल्याच्या बरोबरीने आहात आणि वाईटाच्या विरोधात उभं राहतात. हा जागर जो चाललाय, बाबासाहेबांचा जागर चाललाय, महापुरुषांचा, आता मागच्या वेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचा जागर केला, ह्या जागरांच्या बरोबरीने तुम्ही आहात. आणि या जागरात तुम्ही काय घेणार? तुम्ही सज्जन लोकांनी काय घ्यायचंय की वाईटाच्या विरोधात उभं राहायचं आणि चांगल्याची सोबत करायची. मित्रांनो, खूप सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगितले आणि मी असं ठरवलंय की तुम्ही जे बाहेरून प्रेशरने आलात तर तुम्हाला तत्वज्ञान सांगत बसण्यापेक्षा थोडासा संवाद सांगतो असं खेळत बाबासाहेबांच्या काही घटना सांगतो आणि आपण या तुमच्या आता टेन्शनला कमी करू म्हणून तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा की खऱ्या अर्थानं तुम्ही इथं बसलात. मित्रांनो, जब्बार पटेलचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. जब्बार पटेलने पिक्चर काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. जब्बार पटेलचा पिक्चर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरचा ब्रांझीलला गेला. ये सिनेमा ब्रांझील चले गया. वहां जब देखा लोगों ने तो एक युवती बाहर निकल कर आई वो थिएटर से और पूछने लगी कि पिक्चर किसने बनाया है, ये सिनेमा जो है ये किसने बनाया है. किसी ने तो भी बता दिया कि वो डायरेक्टर खड़े हैं, वो थे जब्बार पटेल.
जब्बार पटेल खड़े थे, वो औरत चले गई, वो स्त्री चले गई, वो महिला चले गई, और उसने कहा कि आपने पिक्चर बनाया है। तो हाँ, अरे क्या इमेजिन है अपना, आप जो इमेजिन करते हैं, आपकी जो कल्पना शक्ति है, वो क्या बात है। कोई व्यक्ति ऐसा हो सकता है, किसी आदमी पर इतने अत्याचार होने के बावजूद भी इतना उठ के खड़े हो सकता है, मानना पड़ेगा। सैल्यूट करती हूं मैं आपको। वो औरत जब्बार पटेल को कह रही है, तो जब्बार पटेल ने कहा कि नहीं नहीं मैडम, आप गलतफहमी में ना रहे, ये जो पुरुष है, ये जो महापुरुष है, इन पर जो मैंने पिक्चर निकाली है, तो ये सचमुच में सही पिक्चर है। मैंने बहुत कम उनका लिया है, ज्यादातर मैं नहीं ले सका क्योंकि ये 3 घंटे की पिक्चर है, मैंने ज्यादा नहीं लिया, ये बहुत कम लिया है, ये सही है। ये अगर सही है तो ये मानना पड़ेगा कि एक व्यक्ति अपने एक जीवन काल में एक घटना को जला देता है और दूसरी घटना को बना लेता है। अपनी एक घटना को जला देता है और दूसरी राज्य घटना बना लेता है। कोई व्यक्ती ऐसा करता है? मित्रांनो, हे झालेलं आहे। आणि ती महिला, ह्या अशा बाबासाहेबांना सांगायला मी तुमच्या समोर उभा आहे। हा चमत्कार आहे की हा बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हटले म्हणून साजरा होतो, हे डोक्यातून काढून टाका। स्टेट गव्हर्नमेंट म्हणते की मुद्दा तो नाही, हा तुमचा बाप त्याच्या कामामुळं हा जगाच्या म्हणजे तुमच्या देशाच्या पलीकडे जगामध्ये पोहोचलेला आहे। प्रत्येक ठिकाणी त्याचे पुतळे तर आहेतच, पण त्यांच्या नावाने संघटना आहेत, संघटना तर आहेतच, पण त्यांच्याजवळ जयभीमची चावी आहे, जयभीमची सक्सेस की आहे की त्या कीनी गुलाम अन्याय अत्याचारीच्या विरोधात ती लोक उठून उभी राहतात आणि तुमच्या बाबाचं नाव घेऊन ती तिकडे मोठी होत आहेत, जगतायत। कारण जिथं जिथं भीम आहे तिथं तिथं तो धडा मिळणारच माणुसकीचा, आणि तो माणुसकीचा धडा सगळीकडे मिळते। म्हणून माझ्या भावाला जसं साहेबांनी सांगितलं की वर्गाच्या आत येऊ दिलं नाही, वेशीच्या आत येऊ दिलं नाही, पण माझा बाप तुमचा बाप शिकला, स्वतःला समजून घेतलं की मी काय केलं पाहिजे। तो परदेशामध्ये गेला, परदेशामध्ये एवढा मोठा झाला की तिथल्या त्या अध्यक्षाला वाटावं, त्याला असं वाटावं की सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून याचा पुतळा बसवला पाहिजे, आणि त्याला राष्ट्राध्यक्षांनी की जो फॉलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचं त्यांनी तो पुतळा बसवा। अरे शाळेची वेस न ओलांडू शकणारा आमचा बाबा जगाची वेस ओलांडून कधीचाच गेलेला आहे। कारण त्यांचे विचार, कारण त्यांचे आचार, कारण त्यांचं वागणं, ही वेस त्यांनी कधीच ओलांडली आहे। बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला जर ओळखायचं असेल, तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर त्यांचं वाचन आपल्याला करावं लागेल। बाबासाहेब आंबेडकर सीमित फक्त बौद्ध समाजापुरते असते तर काय झालं असतं? जसे आमच्या जाधव साहेबांनी सांगितलं, ये सीमित नहीं थे, एससी वर्ग तक सीमित नहीं थे ये बाबा साहब अगर सीमित होते तो लंदन, न्यूयॉर्क, इंग्लैंड, अमेरिका, जापान, जर्मनी, चाइना, यहाँ बाबा साहब नहीं होते, वहां नहीं होते। मगर बाबा साहब इससे परे थे, इससे हटकर थे। उनकी सोच ऐसी थी कि मैं बताना चाहूंगा, लखनऊ में एक शेड्यूल कास्ट फेडरेशन का एक सम्मेलन था। उनकी सोच कैसी ये थी बता रहा हूं मैं। शेड्यूल कास्ट फेडरेशन का एक सम्मेलन लखनऊ में था। गोविंद भाई वल्लभ पंत जो मुख्यमंत्री थे उत्तर प्रदेश के, वो वहां बैठे हुए थे, बाजू में अध्यक्षता कर रहे थे। बाबा साहब बैठे हुए थे, वहां सब लोगों का जमाघट था, और बाबा साहब ने शुरू किया वहां लखनऊ में, हे मेरे अछूत लोगों, अगर तुम्हें सत्ता में आना है, अगर तुम्हें सत्ता में आना है, सरकार चलानी है, तुम्हें अपने अपने काम करना है, तो तुम्हें ये करना पड़ेगा, तुम्हें ओबीसी बांधव को साथ में लेना पड़ेगा, तुम्हें ओबीसी बांधव को साथ में लेना पड़ेगा, काम करना पड़ेगा। और ये ओबीसी को साथ लेते हुए तुम्हें यह तय करना पड़ेगा कि उन पे कोई शर्त ना हो कि आप ऐसे और हम ऐसे, आपने वैसा और हमने ऐसा, कोई ओबीसी के साथ शर्त ना हो। अगर ऐसा हुआ तो ओबीसी प्लस एससी एसटी, तो इनकी जो इक्वालिटी हो जाएगी, इनकी जो बेरीज हो जाएगी, इनकी जो संख्या हो जाएगी, ये यकीनन उन लोगों से ज्यादा होगी जो अभी सत्ता में बैठे हैं। और अगर ऐसा हुआ, बाबा साहब उसके आगे कहते हैं, और अगर ऐसा हुआ तो इनके जगह पर, जहां वल्लभ भाई पंत बैठे हुए थे, अगर ऐसा हुआ तो इनके जगह पर हमारे बीच का कोई बैठेगा। ये सुनते ही बाजू वाला कोई जादव साहब जैसा आदमी था, उसने झट से कहा था, फिर ये क्या करेंगे? उसने कह दिया कि ये क्या करेंगे? तो बाबा साहब ने कह दिया, ये तुम्हारे जूते की लेस बांधेंगे, तुम्हारी जूते की लेस खोलेंगे।
बाबा साहब अम्बेडकर लखनऊ में मुख्यमंत्री गोविंद भाई वल्लभ पंत के सामने कह रहे हैं। वल्लभ भाई पंत को गुस्सा आ गया, उन्होंने पंडित नेहरू जी को चिट्ठी लिखी कि भाई मैं एक चीफ मिनिस्टर हूँ और ऐसी ऐसी सभा में बाबा साहब मेरा ऐसा ऐसा उल्लेख करते हैं। तो बाबा साहब ने उसको जवाब देते देते लिख दिया कि गोविंद वल्लभ भाई पंत की निंदा करना मुझे कुछ अच्छा नहीं लग रहा था, निंदा करना, पर मेरे लोगों को जागरूक करना था, मेरे लोगों की ऊर्जा बढ़ाने के लिए मुझे कहना पड़ा। ये बात बाबा साहब में थी कि ओबीसी को साथ लेकर चलो, सभी को साथ लेकर चलो। हमारे पंजाबराव देशमुख हे कहा जाता है ना, घटना लिहिताना बाबासाहेबांनी की पंजाबराव देशमुख इथला एक मोठा नेता होता की जो बाबासाहेबांसोबत काम करायचा ओबीसीचा, की त्याला असं वाटलं की बाबासाहेब आम्हाला काही देतात की नाही। तो दिल्लीला गेला आणि बाबासाहेबांनी सांगितलं की पंजाबराव हे पहा मी काय लिहिलंय तर, आणि त्यांनी पाहताना पाहिलं की ओबीसीचे हक्क पहिले, आरक्षणामध्ये ओबीसीला पहिलं स्थान दिलंय। त्याच्या डोळ्यात पाणी आलं, बाबासाहेब मी याच्यासाठी चालू आणि तुम्ही आम्हाला ओळखलं आणि दिलं, अरे तुम्ही सगळी माझीच आहात। ही माणसं जवळ का जात होती, ही माणसं जवळ याच्यासाठी जात होती की बाबासाहेब फक्त एका समूहाचे नव्हते, ते सगळ्यांचे होते। बाबासाहेबांना समाजप्रिय होताच, पण त्यापेक्षाही ग्रंथप्रिय होते, त्यापेक्षाही देशप्रिय होता। बाबासाहेबांच्या आवडीच्या 3 गोष्टी होत्या, देश, ग्रंथ आणि समाज, त्याच्या पलीकडचं नव्हतं। बाबासाहेब माणसाला केंद्रस्थानी ठेवत होते, धर्माला नाही। धर्म माणसाच्या डोक्यावर बसला नाही पाहिजे, माणसाचं सुखदुःख माणूस याच्यासाठी धर्म असला पाहिजे, तो डोक्यावर नाही पाहिजे बसला पाहिजे, म्हणून केंद्रस्थानी तो असला पाहिजे। बाबासाहेब सांगायचे की तुम्हाला जर 2 नाणी भेटली, एका नाण्याचं जेवणासाठी भाकरी रोटी जे काही घेता येईल ते घ्या, पण दुसऱ्या नाण्याचं पुस्तक घ्या। भाकर तुम्हारा रोटी तुम्हें ये सिखाएंगी, तुम्हारे पेट भर देगी, तुम्हें जीने के लायक कर देगी, मगर किताब जो है वो किस लिए जीना है, कैसा जीना है वो सिखा देगी। इसलिए तुमने एक किताब लेना और एक रोटी लेना। हे बाबासाहेबांचे विचार। मित्रांनो, बाबा तुम्हाला असं वाटतंय की बाबासाहेब आले आणि एकदमच परिवर्तन चळवळीची चळवळ सुरू झाली, बाबासाहेब आले आणि ही सगळी चळवळ सुरू झाली? बाबासाहेबांच्या अगोदर ही चळवळी होत्या हे लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या अगोदर ही चळवळीत काम करणारी लोक होती लक्षात घ्या। पण झालं काय, बाबासाहेबांनी एक विचार केला की बाबासाहेबांच्या लक्षात आलं की चळवळी आमच्या फेल का होत आहेत। बाबासाहेब हुशार माणसं, जसे यांनी सांगितलं की त्यांनी किती डिग्र्या घेतल्या, 32 डिग्र्या, एका माणसाने 134 डिग्र्या घेतलेल्या आहेत। काहीतरी मलाही नाव सांगता येत नाही, काहीतरी भवतीया नाव असं काहीतरी वाचलेलं आहे मी, की ज्याचं नावही सांगता येत नाही। डिग्र्या किती घेतला हा मुद्दा नाही, अरे तू माणसांसाठी काय करतो, तू माणसांसाठी काय करतो, समाजासाठी काय करतो, त्याच्यावर त्या डिग्र्या अवलंबून असतात। तर मित्रांनो, बाबासाहेबांच्या ह्या डिग्र्या हे महत्वाचं, हे सगळं तुम्ही आणि पुस्तकात जे सांगितलं की ग्रंथालय किती महत्वाचे असतात। बाबासाहेब नेहमी म्हणायचे की माणूस केंद्रबिंदू ठेवा, आणि बाबासाहेब दुसरी गोष्ट सांगायचे की माणसानं जगण्यासाठी माणसं कुत्रेही जगतात, जनावरही जगतात, पण माणसानं जगण्यासाठी पुस्तकाचा सहारा घेतला पाहिजे। पुस्तकातून तुमचे विचार परिपक्व होतात। आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबासाहेब संपणार नाही, सर जी बहुत सारे लोगों का कहना ये है, समझ ये है कि बाबा साहब खत्म नहीं होंगे, जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा नाम रहेगा। मगर दोस्तों ये सही है, मगर कब, ये सही है, यकीनन सही है, मगर कब तक रहेगा। बाबासाहेब म्हणतात, अरे बाबासाहेब बुद्धांनाही संपवलं होतं, डोक्यात घ्या, बुद्धांनाही लोकांनी संपवलं होतं, बाबासाहेबांनी फक्त शुद्धीवर आणलं, बाबासाहेबांनी फक्त तुम्हाला आम्हाला शुद्धीवर आणलं, बुद्ध थोडेसे कळाले आम्हाला। त्यामुळं बाबासाहेब संपणार नाही हे लक्षात ठेवा। म्हणून बाबासाहेब एका माणसाला कोट करतात। एक माणूस जो म्हणतोय की महापुरुषांचे विचार कधी संपत नाही, तर बाबासाहेब म्हणतात तसं नाही, महापुरुषाचे विचारही संपतात। कारण एखाद्या छोट्याशा झाडाचं संवर्धन आपण केलं नाही तर ते झाड कुमजून जातंय, नष्ट होतंय, तसं माणसांच्या विचाराचं आहे। आचरण करणारे कार्यकर्ते जर बाबासाहेबाला, फुले शाहू, शाहू आंबेडकराला मिळाले नाही तर बाबासाहेब, फुले, शाहू आंबेडकर जास्त काळ टिकणार नाही, संपून जातील। त्यामुळे आमचं आचरण तसं असलं पाहिजे, आमचं वागणं तसं असलं पाहिजे, आमचं बोलणं तसं असलं पाहिजे। भारताला आम्हाला बुद्ध करायचंय, बौद्धमय भारत करायचा आहे, पण आमच्या आचरणातून दिसत नाही, आमच्या बोलण्यातून दिसत नाही, आमच्या वागण्यातून दिसत नाही। अरे लोगों ने ये कहना चाहिए, ये ईश्वर जी जा रहे हैं, ये कौन से समाज के भाई, ये जाधव साहब जा रहे हैं, ये कौन से साहब, हे कधी म्हणतील,
त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, राहण्यात डौल असला पाहिजे, एक स्वाभिमान असला पाहिजे, एक विचाराची उंची असली पाहिजे, एक जगण्याचं परिवर्तनाची बळ असलं. हे सगळं तुमच्यात असलं तर लोक म्हणतील. नाही तर तुमचा कंपू आहेच. आम्ही आमचा कंपू केलेला आहे. आम्ही कुणाला देऊ देत नाही आणि बाहेर जाऊ देत नाही. मित्रांनो, आमचं झालंय काय माहितीये का? एक राजा असतो, एक राजा असतोय. राजाला एक मुलगी असते. मुलीचं लग्न करायचंय. मुलगी असं म्हणते की बाबा माझं लग्न करा, पण मला 32 गुणी नवरा पाहिजे. किती गुणी? 32 गुणी नवरा पाहिजे. आणि मग प्रधानाकडे ते सोपवलं जाते की आता 32 गुणी नवरदेव तुला शोधायचा आहे. आणि तो प्रधान 32 गुणी नवरदेव शोधतोय. 6 महिने, 8 महिने, आणि ती मुलगी आणि राजाचा विचार होतो की अरे एवढे दिवस झाले का? आणि प्रधानाला बोलवतात, अरे तू 32 गुणी नवरदेव शोधला नाही? नाही महाराज, 32 गुणी तर शोधतोय मी, कारण चांगल्या परिवारात लागेल, सुशिक्षित लागेल, तुमच्या थोडासा बरोबरीचा लागेल, तिला शोभणारा लागेल, म्हणून तो व्यवस्थित मिळत नाहीये. 28, 22, 21 असे मिळतात, 32 मिळत नाही. आणि होतंय का मित्रांनो? एक प्रधानमंत्र्याला राजा दम देतोय की आता जर तू या 2 महिन्यात जर ती मुलगी शोधून नाही आली, आपला मुलगा शोधून नाही आला आणि माझ्या मुलीला नवरदेव नाही मिळाला तर तुझी खैर नाही. आणि प्रधान परेशान. प्रधान घरी जातोय, अस्वस्थ बसलेला असतोय. 2-3 दिवस निघून जातात. त्याच्याकडे एक नातेवाईक येतोय आणि नातेवाईक त्याला विचारतो, क्या हुआ प्रधान जी, क्या हुआ है, क्यों ऐसे परेशान बैठे हो? अरे क्या करना, हमारे राजा जी के लड़की ने ये प्रण रखा है कि 32 गुणी दुल्हा होना, पती होना. अरे हे काय प्रकार आहे? मग भेटला नाही का? मिळतील ना. नाही 22 मिळाले, 23 मिळाले, 21 मिळाले, नाही मिळाला. माझा 30 गुणी आहे म्हणे मुलगा. माझा मुलगा किती आहे? 30 गुणी. चालतंय का? अरे नहीं 32 लागेल म्हणे. नहीं 30 गुणी आहे म्हणे. मग तुम्ही विचारा राजाला. वो राजा के पास जाता है, वो पूछता है की राजश्री 32 तो नाही मिले, 30 वाला मिला. तर ते मुलीकडे पाहतात आणि मुलगी म्हणते काय करायचं? मुलगी म्हणते बाबा जाऊ दे, 1 वर्ष झाले, लग्न करायचं, 30 तर 30. मग त्या मुलाला घेऊन येतात. राजा म्हणतो तुझ्याकडे 30 गुण आहेत, कबूलच. 30 सांगत बसू नको मला, तुझे कोणते गुण आहेत, पण तुझ्याकडे 2 कोणते गुण आहेत ते मला सांग. काय म्हणते? 2 कोणते गुण नाहीत ते मला सांग. तो मुलगा म्हणतोय मला काही येत नाही, एक, आणि मी कुणाचं ऐकत नाही. अरे हे 2 गुण आमच्या समाजात जास्त वाढले. घराघरात आंबेडकर झालेत आणि प्रत्येकानं आपापला आंबेडकर वेगळा ठरवलाय, बुद्ध वेगळा ठरवलाय. आणि सगळ्यांना वाटतंय की बाबासाहेब बोलणारा वक्ता खूप चांगला बोलतोय. बाबासाहेब आंबेडकर याच्याकडं, आम्हाला वाटते टाळ्या तुम्ही वाजवता, तुम्हाला जास्त कळालं. बाबासाहेब आंबेडकर तुमच्याकडं. पण प्रॉब्लेम असा आहे की हा आचरणातून, विचारातून आमचा पुढे गेला पाहिजे. बाबासाहेबांनी ही जी सुरुवात केली चळवळीची, अशी नाही केली. त्याने अभ्यास केला, त्यांनी विचार केला की चळवळ का वाढत नाहीये. मी जे सांगत होतो की चळवळ का वाढत नाही, त्यांनी विचार केला की या समाजाची लिखित घटना नाहीये, लिखा हुआ इतिहास इस समाज का नहीं है. इसलिए नंबर 1, इस समाज का गोल नहीं है. क्या करना है? इस समाज का गोल नहीं है, लिखित संगठना नहीं है, लिखित इतिहास नहीं है, ये संवाद स्थापित नहीं कर पा रही है. या 3-4 गोष्टीवर बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि तुम्ही पाहाल की बाबासाहेब 16 ते 56 त्याचा जो प्रवास आहे सगळा तुम्हाला लिखित रूपात सापडेल. कारण लिहिलेलं माणसाच्या मनावर परिणाम करत असते प्रत्येक गोष्ट. आता त्यांनी जे सांगितली की मनुस्मृती जाळली, हे ते कशावरून सांगतायत? लिहिलेलं याच्यावरनं. मनुस्मृतीची महिलांची विटंबना करणारी 2 पानं आणि अस्पृश्यांची विटंबना करणारी काही पानं सहस्रबुद्धेच्या हाताने ती जाळण्यात आली. मित्रांनो, बाबासाहेबांसोबत ब्राह्मण समाजाचे काही खूप सुंदर मित्र होते, जे विचाराने परिपक्व होते, माणूसपणाची लढाई लढणारे होते. त्यातला एक नाना टिपणीस 27व्या वर्षी महाडचा अध्यक्ष झालेला. त्याला बाबासाहेबांनी एक काम सांगितलं. नाना टिपणीस को ऐसा पूछा जाता था कि भाई आप 10th पास हो और बाबा साहब इतनी डिग्रियां लेकर आए हैं, आप दोनों बैठते हैं तो बातें क्या करते हैं? आप दोनों, बाबा साहब और टिपणीस, आप दोनों बैठते हैं तो बातें क्या करते हैं? तो नाना टिपणीस ने बहुत बढ़िया जवाब दिया था. उन्होंने कहा था लोग पढ़ने के लिए यूनिवर्सिटी चले जाते हैं, विद्यापीठ चले जाते हैं, मैं विद्यापीठ को साथ में लेकर घूमता हूँ. ते नाना टिपणीस. ही ज्यांनी खऱ्या अर्थानं ते महाड 14 तळ्यासाठी जी महत्त्वाचं कामगिरी केली ती त्यांच्या काळात झालेली नाना टिपणीस.
टिपणीसांना त्या तळ्याचा कोर्टात केस चालू होती. कोर्टामध्ये त्या तळ्याची केस चालू होती आणि केस चालू असताना प्रूफ म्हणून काहीतरी आपल्याला आवश्यक आहे. म्हणून त्यांना एक कागद लागत होता. बाबासाहेबांनी सांगितलं की मंत्रालयातून आपल्याला हा अशा पद्धतीचा कागद तुम्ही मिळवता आला पाहिजे. तुमचे नातेवाईक आहेत. टिपणीसाठी त्यांच्या नातेवाईकाला कळवलं की तू असं झालं तर मला कळव. टिपणीसाच्या नातेवाईक देशपांडेंनी त्यांना टेलिग्राम केला की तुमचा कागद मिळालाय, तुम्ही घेवायला येऊन जा. टिपणीस बाबासाहेबांकडे गेले आणि ते म्हणे मला मुंबईला बोलावलंय, मला मुंबईला बोलवलंय आणि तो कागद मिळाला, मी घेऊन येतो. बाबासाहेबांनी छत्री पकडली, छत्री त्याच्या हातात दिली, ही छत्री घेऊन जा. बाबासाहेब ऊन नाही पाऊस नाही, छत्री कशाला नाही, अरे जा घेऊन. बाबासाहेबाला पुन्हा डबल विचारायची ताकद नसायची. छत्री हातात घेतली टिपणीसांनी, मंत्रालयात गेले आणि त्यांनी त्या देशपांडेला भेटले. त्याला विचारलं की तुम्हाला बोलावलंय, तूने मुझे बुलाया भाई, तुम्ही तुझे कुछ मिला है क्या डॉक्युमेंट मिला है? उसने कहा की चौदार तळ्याचं मला एक मोठं डॉक्युमेंट भेटलेलं आहे. तुम्ही कसलं डॉक्युमेंट भेटलंय? तर म्हणे 400 रुपयाचा खर्च सरकारनं गाळ काढण्यासाठी त्याच्यावर केला होता, हे डॉक्युमेंट मला भेटलं. क्या बात आहे, ते मला दे. म्हणजे देता येणार नाही. का देता येणार नाही? मंत्रालयातला कागद देता येत नाही. मग तुम्ही या कागदाचं काय करणार? आम्ही या कागदाला दळून टाकणार. अरे म्हणा मला दे ना, तुला पकडतील म्हणे. अरे तुला काय करायचं? अरे तुझ्याबरोबर मला पकडलं जाईल, तू सांगितलं म्हणून मी तुला कागद दाखवलं. बरं तू काय करणार या कागदाचं? म्हणे आम्ही हे इथं टाकणार. मग इथनं काय होणार? दुसऱ्या दिवशी जाळे जाणार. मग टाक तू म्हणे तिथं. त्यांनी टाकला, टिपणीसांनी उचलला, छत्रीत ठेवला. टिपणीस बाहेर, गेटवर सगळं चेकिंग, छत्री हातात, छत्री सर बाहेर. आणि त्या कागदामुळे बाबासाहेबांनी 14 तळ्याची केस जिंकली. ही अशी माणसं त्यांच्या भोवती होती. मित्रांनो, बाबासाहेबांना जी सैनिक असतात, जाधव साहेब तुमचे अध्यक्ष आहेत, एकट्याच्या भरोशावर हे सगळं संमेलन करू शकत नाही. ये समारोह अकेला नहीं कर सकते हो, उनके साथ सभी का साथ होना जरूरी है, तभी ये समारोह अच्छा होगा और लोग बोलेंगे कि क्या बात है, अकेला आदमी कोई कुछ नहीं करता है. तर ही अशी सगळी लोक त्यांच्याबरोबर होती. बाबासाहेबांच्या गमती सांगायच्या तर स्वतंत्र सैनिक कसे मिळायचे त्यांना? त्या काळात फोन मोबाईल काही नव्हते. लोकांना कसं कळायचं बाबासाहेब कुठे आहेत, काय बोलतायत? पण व्हायचं असं की एक कंधार तालुक्यातला बहरणपूरचा गावचा माणूस विठ्ठल कदम नावाचा 27 वर्षाचा पोरगा, किती 27 वर्षाचा पोरगा, बाबासाहेबांना सांगायचं गुरढोरं ओढायचे नाही, महारकी सोडायची, हलकी कामं करायची नाहीत. हे सगळं ऐकून पोराचं डोकं फिरलेलं विठ्ठल कदमचं. आणि तो 27 वर्षाचा पोरगा तो आपल्या गावात सगळ्यांना सांगत फिरायचा की आता मांस मटण कोणाचं आणायचं नाहीये, मेलेल्या जनावर ओढायचे नाहीये, आपल्याला हे सगळं सोडायचंय. बाबांना सांगितलं स्वच्छ कपडे घालायचे, हे सगळं सांगायचं. लोक ऐकायचे, जायचे. त्याला एकदा कळलं की एक बैल मेलेला आहे आणि तिथनं मांस आणणार आहेत आपल्या समाजाची लोक. आणि हा त्या छत्रपूर चौकात बसलेला असा 27 वर्षाचा विठ्ठल कदम. बाबांची गोष्ट सांगतो मी, 52. आणि हा बसलेला आहे. तिकडनं ती लोक कुणी तांब्यात कुणी कपड्यात, आणि हा धरतोय आणि खाली टाकतोय. एक म्हातारी बड़ी का असतात, बहुत खराब, एक बुढ़ी औरत थी. तो उसने देखा कि भाई इसने मेरा लेकर नीचे पटक दिया है, परेशान हो गई. अरे तू कोण रे? नाही बाबासाहेब. अरे तो बाबासाहेब कोण? तो कोण लागून दिला? तो काय आम्हाला देणार आहे खायला? आणि त्यानं काय करावं, त्याला ते खाली टाकलं आणि तो नाचायला लागला थाया त्याच्यावर. आणि एवढंच नाही तर ती म्हातारी चिडायला लागली तर हा बाजूला गेला, एक दगड घेतला आणि आपल्या स्वतःच्या डोक्यात मारायला लागला. आणि रक्तबंबाळ झाला. त्याची आई पळत आली, त्याला पकडलं. ती म्हातारी परेशान झाली. तिनं तिच्या लुगड्याने त्याला पुसलं. ती एक पाला आणला, त्याच्या डोक्यावर टाकला आणि त्याला म्हणली बाबा आता आम्ही काही करणार नाही. मित्रांनो, मला हे सांगायचं कारण असं की विठ्ठल कदम कंधार तालुक्यातला तो नांदेड जिल्ह्यातला पोरगा. मला सांगायचं कारण की 52 मध्ये या मुलानं तेवढं केलं म्हणून काय सुरुवात कुठं ना कुठं व्हावं लागत असते. 52 मध्ये त्या गावात केलं आणि तिथनं सुरुवात झाली, पुन्हा दुसऱ्या गावात झाली, तिसऱ्या गावात झाली. अशी आपापल्या गावात आपापल्या पद्धतीने लोक राहत होते. हे तुम्ही मलकापूर तुम्हाला माहित असेल बुलढाणा जिल्ह्यातलं, तिथं जळगाव जामोद आहे. भिका इसाजी खंडारे, इस नाम के इसम ने 1929 में बाबा साहब को एक खत लिखा था. 1929 में बाबा साहब को एक खत लिखा था जो बहिष्कृत भारत में आया. उसने लिखा, देखो वो अनपढ़, पढ़ा लिखा कितना है पता नहीं है, देहात में रहने वाला भिकाजी इसाजी खंडारे, जळगाव जामोद, ये लिखता है बहिष्कृत भारत में उनको खत. धर्मास विनंती की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, गौर से सुनो, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर
तुम्ही धर्म दुसरा घेणार होता, तुम्ही अजूनपर्यंत घेतलेला नाही, स्वीकारलेला नाही. तुम्ही न स्वीकारल्यामुळं तुम्ही लवकरात लवकर कुठला तरी धर्म स्वीकारा, अन्यथा आम्ही 5,000 लोक ख्रिश्चन धर्मात जाऊ. त्याचं कारण असं, देखो काय सुंदर बोलला तो. त्याचं कारण असं की 5,000 लोक आम्ही दुसऱ्या धर्मात जाऊ. त्याचं कारण असं की आमचा भाऊबंद पिराजी खंडारे त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला, तो पिरण झाला, त्यानं डोक्यावर टोपली घेतली, त्याच्यात मासोळ्या घेतल्या, त्या विकाय लागला, तो लोकांच्या घरात जायला लागला, पाणी प्यायला लागला. त्याचा विटाळ नाही, मी उपवास धरतो, माझ्या गळ्यात तुळशीची माळ, मी घर सारवतो, मी हरिभक्त पारायण, पण आमचा विटाळ करतात बाबासाहेब हा मुसलमान झाला. याचं सगळं संपलं. तुम्ही आमचं संपवायसाठी लवकरात लवकर दुसरा धर्म स्वीकारा. हे सांगणारे लोक त्यावेळेस बाबासाहेबांच्या अवतीभोवती होते. ही अशी लोक तयार व्हायची. अच्युतराव रणखाम आणि बाबासाहेबांचं काम कसं होतं पहा. अच्युतराव रणखाम, दादासाहेब गायकवाड हे दोन दिग्गज नेते. अच्युतराव रणखाम कौन? बहुत अमीर व्यक्ति कि जो बाबा साहब ने ओला की परिषद की थी, उसकी अध्यक्षता उन्होंने की थी. इलेक्शनचा पिरियड आहे. कुणाला 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 तर बाबासाहेब म्हणतात की अच्युतराव तुम्हाला थांबावं लागेल. मी दादासाहेब नगरचं इलेक्शन होतं, दादासाहेबांना मी तिकीट देणार का? दादासाहेब असा माणूस आहे, गरीब माणूस आहे, खेड्यापाड्यात फिरलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, माझ्यापेक्षाही जास्त पोहोचलेला माणूस आहे. त्याला दिलं तर लोकांमध्ये प्रतिमा अशी जाईल की बहुत अच्छे व्यक्ति को, गरीब व्यक्ति को भी बाबा साहब चाहते हैं और ये संगठना उनको टिकट देती है, उनके काम की दखल लेती है, इसीलिए मुझे उनको देना है. अच्युतराव रणखामला राग आला. अच्युतराव रणखाम बाजूला झाले, रागारात घे गेले. राधाबाई जाधव नावाची त्याची बहीण, सांगायची गोष्ट ही, राधाबाई जाधव नावाची बहीण त्याच्या घरी गेली. दादा तू बाबासाहेबाला सोडू नको, अरे बाबासाहेबांनी तुला खूप वर नेलं रे, बाबासाहेबांमुळे तुझी ओळख झाली, तू माणसात आला, बाबासाहेबांनी तुला तिकीट दिलं नाही म्हणजे काही मोठी गोष्ट केली नाही, बाबासाहेब तुला इथून पुढे दुसरी चांगली गोष्ट देतील, पण तू बाबासाहेबाला सोडू नको. अच्युतराव ऐके ना, राधाबाईने त्याच्या पुढचं सांगितलं की बाबा दादा तू आता माझा दादा आहेस, आता तू माझा दादा आहेस, पण आता जर तू माझं ऐकलं नाही, बाबाला जर सोडलं तर मी तुझ्या मौतीलाही येणार नाही. आणि मित्रांनो, राधाबाई जाधव अच्युतराव रणखामची बहीण त्यांच्या मौतीलाही गेली नाही. अशी शिलेदार बाबासाहेबांकडे होती, अशी लोक बाबासाहेबांकडे होती. म्हणून बाबासाहेबांची ताकद वाढत होती. म्हणून यांनी जे गांधीजींचं सांगितलं, गांधीजींच्या विरोधात उभं राहायची ताकद कुणाची होती? एक ध्यान में रखना, गांधी जी के खिलाफ कोई भी नेता बड़ा हुआ नहीं और खड़ा हुआ नहीं. जब तक गांधी जी थे तब तक गांधी जी के खिलाफ कोई नेता बड़ा भी नहीं हुआ और खड़ा भी नहीं हुआ. थोड़ा सा सुभाष चंद्र बोस ने कोशिश की थी, मगर सुभाष चंद्र बोस इलेक्शन जीतते हैं, कांग्रेस की अध्यक्षता पाते हैं, पर उन्हें पता चलता है कि कोई लोग हमें नहीं पूछते हैं, ये संगठना हमें नहीं पूछती है, तो छोड़ देते हैं. गांधीजींच्या समोर कुणाची ताकद नव्हती, विरोधक म्हणून उभं राहायची. फक्त तुमचा आमचा बाप एक होता की तो पहिल्यापासून शेवटपर्यंत विरोधक म्हणून विचाराला, आचारांनी, सगळ्यांनी त्यांनी त्या बाबा गांधीजींना तोडीस तोड दिली. म्हणून गांधीजी सारखा माणूस 1937 नंतर गांधीजी सारखा माणूस बाबासाहेबांचं सगळं काम पाहून, या जाधव साहेबांनी जसं सांगितलं की मजले वर्ण व्यवस्थेला मानणारे गांधीजी 1937 नंतर ही घोषणा करतात की मी यापुढं त्या लग्नाला जाईल की जिथं आंतरजातीय विवाह होईल आणि त्यातही एक मुलगा किंवा मुलगी मागासवर्गीय असेल तिथेच मी लग्नाला जाईल, दुसरीकडे लग्नाला जाणार नाही. आणि महादेव भाई त्यांचा मुलगा ईश्वरदास हे गांधीजीच्या खांद्यावर खेळलेले दिल्लीला. महादेव भाई मुलाची पत्रिका घेऊन जातात की तुम्हाला लग्नाला आलं पाहिजे गांधीजी, महात्मा जी लग्नाला आलं पाहिजे. महात्मा जी कहते हैं कि जिस शादी में कोई अस्पृश्य नहीं है, लड़का वो लड़की मैं नहीं आऊंगा, आणि ते लग्नाला जात नाही. हे कुणामुळं? हे बाबासाहेबांच्या ह्या विचार क्रांतीमुळं परिवर्तन गांधीजीमध्ये विचारणी होते. आणि बाबासाहेब सांगतात कुठलीही गोष्ट मी सांगतो आणि आज सांगतो, मी उद्या बदललो म्हणून परवा दुसरी सांगितली याचा अर्थ मी बदलत राहतो किंवा तीच सांगा असं नाही. बाबासाहेब सांगतात मी सांगतो तर तुम्ही असं म्हणाल की बाबासाहेब तुम्ही आता हे सांगितलं उद्या ते सांगता, असं कसं? एकाच गोष्टीला कायम राहणारा एकच प्राणी जगामध्ये आहे आणि तो आहे गाढव.
तो आहे गाढव. गाढवच एका ठिकाणी राहतो. आम्हाला परिस्थिती पाहून, वेळ पाहून, निरीक्षण करून, समाजाचं भलं पाहून आम्हाला आमचे विचारही बदलावे लागतील. त्यामुळे मी 32ला काय सांगितलं त्यापेक्षा मी 56ला काय सांगितलं, 52ला काय सांगितलं तेही महत्त्वाचं. तेही आपण डोक्यात ठेवलं पाहिजे की परिवर्तन ही काळाची गरज असते. काळानुसार, वेळेनुसार परिवर्तन होत असते आणि ते झालं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही रेलवे एम्प्लॉयज सगळे आहेत. मैं साहब से गुजारिश करूँगा, मुझे पता नहीं है आपको सुविधा कितनी है, क्या है, पता नहीं है. आप सेंट्रल ब्यूरो के ये सेंट्रलाइज आप काम करते हैं इस विद्युत कारखाना में, तो मुझे पता नहीं है आपको क्या मिलता है क्या नहीं मिलता है. मैं गुजारिश ये करूँगा साहब जी, ये जो कर्मचारी है इनको, इनके विचारों को बढ़ाने के लिए आप वहाँ अगर कोई ग्रंथालय बना लेते हैं जहाँ हमारे 10-20 लोग बैठते हैं, आराम से बैठते हैं, आराम से. अगर हमारे 10-20 लोग, समजो ये ही शिफ्ट संपली तुमची आणि तुम्ही निघाला, तुम्हाला अर्धा घंटा बसता आलं, तुम्हाला 1 तास बसता आलं, तरीही त्या पुस्तकातनं, त्या विचारातनं तुम्हाला घेता येईल. इतना नहीं, पैसे तुम्हारे, पैसे तुम्हारे, वो ग्रंथालय तुम्हारा. अगर तुम्हारे बच्चे वहाँ रीडिंग रूम में आते हैं, वहाँ पढ़ते हैं, MPSC UPSC करते हैं, तो यकीनन वो बहुत अच्छी बात है. तो मला असं वाटतं, मुझे ऐसा लगता है सर जी कि आप अगर उनके लिए उतना कुछ अच्छा करते हैं, जहाँ अपने को इनसे काम करवाना है, तो इनका दिल भी खुश होना, इनका दिमाग भी दुरुस्त होना. क्योंकि कपड़े से, चेहरे से आदमी सुंदर दिखता है, मेकअप करके सुंदर दिखता है, कपड़े अच्छे पहन के सुंदर दिखता है, मगर सही मायने में उसकी सुंदरता बढ़ाना है तो उनके दिमाग को भी कुछ ना कुछ हमें देना पड़ेगा. हम दिमाग को कुछ नहीं देते हैं, इसके लिए ज़्यादा पैसा खर्चा करते हैं, इसके लिए ज़्यादा पैसा खर्चे करते हैं, इसके लिए ज़्यादा पैसा खर्चा करते हैं, मगर ये छोटा सा है, कई ग्राम का है, उसके लिए हम खर्चा नहीं करते. तो मुझे ऐसा लगता है कि आपको अपने यहाँ आपकी जो लाइब्रेरी होगी नहीं होगी मुझे पता नहीं है, मगर आप कोशिश ये करें कि ज़्यादा बड़ी हो, बड़ी संख्या में हो. इनके जो बच्चे हैं एम्प्लॉइज़ के, वहाँ आए, वहाँ पढ़े, वहाँ से कोई कलेक्टर बन जाए, कोई तहसीलदार बन जाए, कोई प्रोफेसर विचारवंत बन जाए, कोई सोशल वर्क बन जाए. इतना ही नहीं, ये होना चाहिए, होना चाहिए. जहाँ तुम और ये लोग हैं, ये साहब, सर जी ये कुर्सी है तो ये आपको सलाम करते हैं, यकीनन करेंगे, ये कुर्सी है सलाम करते हैं, मगर यहाँ कुर्सी से जाने के बाद भी अगर ये लोग आपको बुलाते हैं और सलाम करते हैं तो वो आपको, आपके काम को सलाम करते हैं, आपके नाम को सलाम करते हैं. तो आप ऐसा काम कीजिए, जाते जाते काम करना क्या होता है, काम तो वही होते हैं, काम वही होते हैं, पर उसको अलग ढंग से करना पड़ता है. कृष्ण प्रकाश एसपी मालूम है ना आपको, कृष्ण प्रकाश ने चोरों को नहीं छोड़ा, अच्छे लोगों को जेल में नहीं डाला, मगर जो काम कृष्ण प्रकाश IPS करते थे तो वो हटके अलग करते थे, अपने ढंग से करते थे. हमारी गुजारिश ये है कि आप भी कुछ ऐसा कीजिए कि लोगों को महसूस होना चाहिए कि चौहान साहब थे तो उन्होंने ये बदलाव लाया. हमारे अगर लोग चाय पीने के लिए टपरी होगी तो वहाँ थोड़ी सी कैंटीन बनाई जाए. कैंटीन हो, मुझे पता कुछ भी नहीं है, मैं बोल रहा हूँ ये, अगर वहाँ कैंटीन हो, हमारे लोगों के टॉयलेट भी हो तो वो भी अच्छे हो, जहाँ हमारे कर्मचारी हमको ज़्यादातर अपने दिमाग से, अपने हाथों से, अपने विचारों से हमारा ये बढ़ाते हैं, तो हमारा भी काम है उनका मनोबल बढ़े और हमारे काम की तरफ उनकी जागरूकता ज़्यादा बढ़े. ये हमारा भी काम है. तामिळनाडूमध्ये वेदरायण नावाचं गाव आहे आणि तुमचं कर्तव्य जास्त आहे. मी साहेबांना बोलतो याचा अर्थ तुमचं काहीच नाही असं नाही आहे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करा. जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ती आपल्या कामावर प्रेम करत असतात. जी स्वतःवर प्रेम करतात ती कामावर प्रेम करतात आणि ते काम जास्त पद्धतीने करतात. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला शिका. वेदरायण नावाचं गाव आहे तामिळनाडूमध्ये. तिथल्या मुलांनी ठरवलं की आम्हाला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यायचं. कुठं? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यायचं. मग करायचं काय? त्यांनी विचार केला आणि हळूच ठरवलं की काय नाही करता येईल, काय करता येईल, काय 80,000 झाडं लावली. वो वेदरायण गांव के बच्चों ने 80,000 पेड़ लगाए समुद्र के पास पूरे. 2005ला सुनामी आली, सगळे गाव वाहून गेले आणि त्यांचं गाव त्या 80,000 झाडामुळे वाचलं. केलं एकासाठी झालं दुसरं. एक केलं एकासाठी झालं तसं दुसरं. तसं तुम्हालाही काय करता येईल इथं? हे साहेब आहेतच, पण तुमच्यामधल्या तुम्हाला ज्या अडचणी आहेत किंवा तुम्हाला इथे ज्या चांगल्या गोष्टी करता येईल, एक दिवस ऐकायचा, धुळा उडवायचा, चाललं जायचं असं नाही आहे. पंचशिला ही मित्रांनो, पंचशिला कोण किती सुरात म्हणते त्याच्यासाठी पंचशिला आहे का? बुद्धाचं तत्वज्ञान याच्यासाठी आहे का की किती किती तालात बनतोय? अरे ते जगण्याची शैली आहे. ती जगण्याची शैली आहे. तुमच्या आचरणातून पंचशील दिसलं पाहिजे. ते म्हणण्याचं थोडंच आहे. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, विहार
विहार काय काय तिथं ते आंधळे भक्त तयार करायचे का? बाबासाहेबांना आंधळ्या भक्तांची गरज नाही, त्यांना अनुयायाची गरज आहे. भक्त त्यांना मंदिरात बसवतात, अनुयायी डोक्यात घेतात, अनुयायी बदल करतात, भक्त पूजा करतात, त्यांना अनुयायाची गरज आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं अनुयायी असलं पाहिजे. आम्हाला विहारात जाऊन प्रश्न विचारणारा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, तिथं जागृती करणारी आमची समाजसेवक तयार झाली पाहिजे, तिथं प्रश्न निर्माण झाली पाहिजे, उत्तर शोधत बसून प्रश्न निर्माण झाली पाहिजे. तिथं क्या होता है सर जी, बाबा साहब को बहुत बार बोला जाता है कि ये एससी के लोगों के लिए इतना ये वो. अभी हमारे दादू साहब बोलते बोलते वो कहने लगे कि कुछ लोगों को गुस्सा आता है कि बाबा साहब ने किया. दीप अंधेरा है, अंधेरे जगह में अगर दीपक जलाया तो ये दीपक की गलती नहीं है. अंधेरे को अगर गुस्सा आता है तो ये दीपक की गलती नहीं है. अंधेरे में दीपक जलाया तो रोशनी तो होनी है, वो दीपक की गलती नहीं है. वहाँ अगर कोई छोटे मोटे कीड़े आकर उस पर मरते हैं तो दीपक की गलती नहीं है. अगर उसके रिश्तेदार गुस्सा करते तो सवाल ये है दीपक कौन जलाता है, अंधेरा कौन दूर करता है. मुद्दा असा आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी अरे भाऊबंदीचं भांडण होतं हे, आम्हाला तर तुम्ही आमचे भाऊ म्हणता तर आम्हाला आमचं मागावंच लागणार आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं संविधान वगैरह, संविधानाची विशेषता अशी है कि सर जी संविधान लिखते समय पहला किसी का नाम लिया जाए, अल्लाह, ईश्वर, देव, किसका नाम, गांधी का भी नाम आया था कि गांधी का नाम लो पहले. ये सभी का नाम की चर्चा होती गई, बहुत बड़ी स्टोरी, नाम की चर्चा होती गई. मगर वहाँ बाबा साहब ने कहा कि नहीं, भारतीय लोकांना अर्पण केलं पाहिजे, लोक. तो वहाँ सर जी देव और मानुस, आदमी, इंसान, इनका इलेक्शन हुआ कि भाई नाम किसका लिखा जाए, किसको अर्पण करना चाहिए. तो तिथं देव हरला, 41 मतं 61 मतं, देव हरला तिथं. आणि आम्ही भारताचे लोक. संविधानानं काय दिलं तर संविधानानं एका महिलेला पंतप्रधान केलं, एका महिलेला राष्ट्रपती केलं, कलेक्टर केलं, सरपंच केलं, सभापती केलं, अध्यक्ष केलं, हे सगळंच केलं ना. हमारे पंडित जवाहरलाल नेहरू जी पश्चिम बंगाल गए थे, वहाँ स्पीच देने, हमारे जैसा स्पीच देने गए. स्पीच देकर ऐसे निकले तो एक बुढ़िया ने उसे रोका, पंडित जवाहरलाल नेहरू को, और नेहरू जी को कहने लगी कि नेहरू जी, जवाहरलाल, अरे बापा तू स्वातंत्र्यासाठी जे केलं ते आम्ही केलं, तू भोगलं ते आम्ही भोगलं, आम्ही परेशानी, आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो. अरे तुला गाडी घोडा, तुझे ताल, आमचे हालच हाल, आम्हाला खायला नाही. कौन म्हणते ती महिला म्हणते. वो बुढ़िया कहने लगी कि तुम्हें सब कुछ मिला, पंडित जवाहरलाल तुम्हें सब कुछ मिला, तुम्हें लोकशाही ने सभी दिया, हमें कुछ नहीं दिया. तो पंडित जवाहरलाल नीचे उतर के उसके पास खड़े होते हैं. अम्मा जी आप सचमुच कह रही है, आप सही कह रही है, आपका सही है कि तुम भी लड़ी हो, मैं भी लड़ा हूँ, मुझे गाड़ी गुड़ी सब दिया, मगर तुम जो बात कर रही हो कि मुझे कुछ नहीं, खाने को नहीं, या लाइट नहीं है, अंधेरा है, तो ये सब मैं करवा दूंगा. पर तूने एक सवाल पूछा कि हमें क्या दिया लोकशाही ने. तो माँ जी मैं तुम्हें बता रहा हूँ, प्राइम मिनिस्टर की कॉलर पकड़ने की ताकत ही संविधान ने, ये लोकशाही ने दी है. तुम जो मुझे कॉलर पकड़ के पूछ रही हो जवाहरलाल, तुमने ये पकडणे की ताकद संविधान. साध्या माणसाला, वरच्या माणसाला एकच देऊन, आता उद्या करणार आहोत ना आपण, मतदान आहे ना आता, हे महत्वाचं. मित्रांनो, या मतदान होऊन आठवण आली मला की माणूस देशाचा नागरिक अगोदर का मतदार अगोदर. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, भारताला स्वातंत्र्य 1947. 12व्या दिवशी पत्र पाठवलं नेहरूजींनी राजेंद्र प्रसादला पत्र पाठवलं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा केली आणि असं ठरलंय की आपल्याला मतदार यादी तयार करायची आहे, आणि त्या मतदार यादीमध्ये आपल्याला 21 वर्षाचे पुरुष महिला सगळ्यांना घ्यायचं आहे आणि 6 वर्षाचं डोमिसियल. यासाठी तुम्ही तुमच्या सर्व कर्मचाऱ्याला कामाला लावा. यामध्ये कोण कोण, BN राव प्रमुख निवडणूक, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रकाश पंडित नेहरू यांच्या मिटिंग आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा. मग आता बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्यांना प्रश्न विचारा की तुम्हाला अडचणी काय. फिर उन्होंने लिख दिया, तुम्हाला जे वाटतंय तिकडं अडचणी ज्या आहेत ते आम्हाला कळवा की 21 वर्षाचा आणि 6 वर्षाचं डोमिसियल. आणि मुंबईवरून एक पत्र गेलं, भरपूर पत्र गेले, काही लाख पत्र गेले, त्यातलं एक पत्र सांगतो मी. एक पत्र गेलं की साक्षरता 9%,
मतदार यादी बनाना है, मतदान का हक तुम्हें देना है। 21 साल की उम्र तुमने तय की है, ये तय कैसा करना? साक्षरता 9%, काय शिक्षण नाही ना, कसं ओळखणार तुम्ही 21 वर्ष? त्यावर बाबासाहेब सांगतात की त्यांना सांगा की तुम्ही त्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचा, त्यांना विचारा की तुझं वय 21 वर्ष ठरवायचं कसं, तुझं वय 21 वर्ष ठरवायचं कसं, तुला मतदानाचा अधिकार द्यायचा, तुझं वय 21 वर्ष ठरवायचं कसं, हे त्यांना विचारा. असं शक्य आहे? हो शक्य आहे, तुम्ही विचारा त्यांना. आणि ही सगळी लोक त्या घरोघरी जातात आणि वय विचारतात की तू तुझं वय सांग बाबा. तो म्हणतो मला माहीत नाही. मग 21 वर्ष ठरवायचं, कसं ठरवायचं? आणि मग त्याला एक क्रायटेरिया काढतात की एखादी घटना असते ना, की इथं तुमच्या बाजूला नदी आहे का पूर्ण आहे, त्याला पूर आला, मग तो कधी आला होता, अमुक सुनामी आली ती कधी आली होती, हे जे त्याच्यावरून ते वय ठरवले जातात. आणि दुसरा प्रश्न असा विचारतात की मतदार यादींची नावाची लिस्ट करायची ती कशी करायची? तर बाबासाहेब सांगतात की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणी उच्चवर्गीय राहतात, तिथून तशी तयारी नाही करायची. कारण तुम्ही लोक काय करणार की कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पण जातीचा पगडा आहे. ही काय करतील, बाकीच्यांना सोडून देतील, तर तुम्ही सगळ्या दिशा पकडल्या पाहिजेत. आणि ती मतदार यादी सुरू होते. पंडित नेहरू सांगतात की खऱ्या अर्थानं लोकशाही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांपर्यंत गेली पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे मी निवडून देतो आणि माझ्यातनं हे झालं पाहिजे. आणि ती मतदार यादी तयार होते 21 वर्षाचं आणि 6 वर्षाचं. 1947 मध्ये पुन्हा एक प्रश्न त्यावेळेस तयार होतो, जेंडर, किन्नर लोगों का क्या करना. उस समय 1947 तो उनको भी दिया जाए, उनको भी अधिकार देना चाहिए. हे सगळं सांगत ती मतदार यादी त्यावेळेस तयार झाली. त्या अगोदर 1937ला एक मतदार यादी होती, पण त्याची विशेषता अशी होती की जे टॅक्स भरतात, जे पैशावाले आहेत, त्यांनाच मतदानाचा अधिकार, त्यांच्या बायकोला अधिकार. कुणाच्या? कमलेश खिल्लारे, माझी बायको, माझी बहीण, माझी माय, कमलेश खिल्लारे वर गेले, त्यांचे अधिकार संपले. या पद्धतीचे अधिकार होते मतदानाचे. महिलांना अधिकार होता, पण तो असा डॉमिनेट केलेला अधिकार होता. त्यांना समोर म्हणजे समानता ठेवून दिलेला नव्हता. अधिकार कसा होता? बायको, बहीण, आई हे अधिकार. तो माणूस संपला टॅक्स भरणारा की त्यांचे अधिकार संपले. पण बाबासाहेबांनी ते केलं नाही, पंडित नेहरूंनी ते केलं नाही, राजेंद्र प्रसादांनी ते केलं नाही, BN रावनी ते केलं नाही. सतत बैठकी घेऊन याच्यामध्ये बदल केला आणि ही मतदार यादी तयार केली 1940. म्हणजे आपण मतदार अगोदर झालो आणि देशाचे नागरिक नंतर झालो. देशाचे नागरिक आपण नंतर झालो. मित्रांनो, वेळ भरपूर झाला आहे, तुम्ही भरपूर वेळचे बसलेत. प्रत्येक माणसानं, जसं मी साहेबांना सांगितलं, इनको सर जी को बोला मैं चौहान साहब को कि आप ऐसा कुछ कर जाइए कि ये लोग याद करें कि इन्होंने कुछ किया है, ये ऐसे थे तब वैसा था, तो वैसा हमारा भी कुछ करने का मन होना चाहिए, हमारे दिमाग में भी वो आना चाहिए. तो मैंने आपको पूछा कि आप करना चाहिए, आपने करना चाहिए, कुछ होना चाहिए. तो आप सोचेंगे, आप बोलेंगे कि हमारे पास क्या है, हम तो वर्कर है, हमारे पास पैसा है, हमारे पास टाइम नहीं है. सर जी, देने वाला कहीं भी कैसा भी रहा तो कुछ भी देता है. मैं औरंगाबाद में था, मैं यूनिवर्सिटी में MPhil कर रहा था, रिसर्च कर रहा था. उस समय की बात है, मैं क्रांति चौक से सिटी बस में बैठा, औरंगाबाद देखा है, औरंगाबाद से सिटी बस में बैठा मैं और शाहगंज की तरफ निकला हूँ. मैं सिटी बस में बैठ के, मैं जैसा एक गाड़ी में बैठा, मैंने एक गाड़ी में चढ़ा और मुझे सीट नहीं थी, तो एक आदमी खड़ा था, अच्छा जेंटलमैन था. उसने कहा आइए सर बैठिए. मुझे लगा कि मुझे पहचानता है, कहीं उसने सुना है, मुझे देखा है, तो मैं बैठ गया. थैंक यू करके मैं बैठ गया. मैं जैसा ही बैठा वो खड़ा रहा. नूतन कॉलोनी आ गई, उसको जगह मिल गई, वो वहाँ बैठ गया. वो बैठ गया. उस और एक औरत आई, वो खड़ा हो गया, वो बैठ गया. फिर हमारा जो युगो था वो थोड़ा टच करने लगा, हमारे युगों को टच होने लगा कि भैया मुझे जगह दी तो मुझे ऐसा महसूस हो रहा था कि मैं अच्छा आदमी हूँ या मुझे पहचानता इसलिए मुझे जगह दी. पर ये तो इस लेडीज़ को भी जगह दी. उतना ही नहीं, आगे पैठन गेट पे गया, उसको जगह मिल गई, बैठा. एक बच्चा बस्ता लेके आया, वो बच्चे को जगह दे दी. अरे मैंने बोला ये आदमी तो अलग ही दिख रहा, ये मुझे जगह दे के मेरे ईगो को टच कर दिया, मुझे इसको पूछना पड़ेगा, मुझे इससे बात करना पड़ेगी कि भैया ये क्या है. तो सभी को जगह दे रहा है, मुझे जो लग रहा था तो वो गलत है क्या सही है. और वो आदमी ऐसा करते करते आगे चले गया. शाहगंज में वो उतरा और मैं भी उतरा, हम दोनों साथ में चलने लगे. तो मैंने बोला दादा थाम. मैंने बोला भैया रुक. बोले क्या है. नहीं आपसे कुछ सवाल करना है. तो बोले बोलिए. तो मतलब मुझे जगह दी तो मुझे ऐसा लगा कि आप मुझे पहचानते हो, मुझे जानते हो, इसलिए मुझे जगह दी.
मगर मुझे जगह देने के बाद अब अगले स्टॉप पे एक आदमी आया, उसको जगह दी, बच्ची आई उसको दी, औरत आई उसको दी, आप खड़े होते गए, उसको बैठते गए। नहीं नहीं साहब वो ऐसा ही ऐसा ही। अरे बोला ऐसा नहीं बोल दे बाबा, मेरा टच हो रहा पूरा ये वो मुझे अच्छा नाही लग रहा, क्लिअर कर दे ये तू। माणसाचं असते ना की बा थोडंसं जाणवलं की बा क्लिअर झालं पाहिजे, मी म्हणतो मला क्लिअर कर तू, मला घरी जाऊन परेशान व्हायचं नाही, तू सांग मला इथंच की नक्की काय. तो म्हणे काही नाही साहेब सोशल वर्क. अरे म्हणजे हा कसला सोशल वर्क. अहो म्हणे साहेब सगळ्यांना सोशल वर्क करावं वाटतं, समाजसेवा सगळ्यांनाच करावी वाटती, मलाही करावं वाटती, पण झालंय काय म्हणे मी रेल्वे स्टेशनच्या एका कंपनीमध्ये काम करतो. मी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका कंपनीत काम करतो, सकाळी 8ला जातो, संध्याकाळी 5ला घरी येतो. एवढ्या वेळात मला जो पगार मिळतो तो माझ्या कामापुरता असतो. मला एक दिवस सुट्टी मिळते तर मला काही वेळही मिळत नाही, मला पैसे खर्च करून समाजसेवा करायची तीही करता येत नाही, वेळही देता येत नाही. मी असं ठरवलं की बसमध्ये जो माणूस थकून भागून आला त्याला मी जर जागा दिली तर त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून, एखादी महिला आजारी आहे, चालता येत नाही, कशी तरी वर चढली आहे, वयस्कर आहे, तिला मी जर जागा दिली तर तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून, एखादा मुलगा शाळेत 5:30 वाजता सुटलाय, दप्तर आहे आणि त्याला मी जागा दिली तर ही जागा देऊन खऱ्या अर्थानं मी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि माझं सोशल वर्क करत असतो. मित्रांनो त्या माणसासारखं सोशल वर्क आपल्याला जमलं पाहिजे. जिथं कुठं तुम्ही असाल, कुणाच्या पाठीवर हात ठेवल्याने तुम्ही मोठे होणार नाहीत. किसी के पीठ पर अगर आप हाथ रखते हैं तो आप नहीं बड़े होंगे, मगर यकीनन ईश्वर बोलेंगे कि अरे साहब ने मुझे कहा है कि बहुत अच्छा आदमी है तो बहुत जोर से काम करेगा. सवाल ये है कि आपको फर्क नहीं पड़ता है, मगर जिसे आप अच्छा कहते हैं, ज्याला तुम्ही चांगलं म्हणता, ज्याच्या पाठीवर हात ठेवता, तो माणूस जास्त जोमाने काम करत असतो. ते केलं पाहिजे. कुणाच्या पाठीवर हात ठेवून कुणाचं जर रक्त वाढत असेल तर ते रक्तदान आहे. तुम्ही ताटात अन्न घेतलं ते उडवलं नाही किंवा उरू नये एवढंच घेतलं ते अन्नदान आहे. कुणाच्या डोळ्यात पाणी येत असेल आणि ते तुम्ही विनोद बुद्धीने किंवा तुमच्या त्याला मदत करून ते जर तुम्ही कमी करत असाल तर ते खऱ्या अर्थानं श्रमदान आहे. ते स्वच्छ भारताचं अभियान आहे. हे केलं पाहिजे, ज्याचं त्यांनी केलं पाहिजे. मित्रांनो शिवाजी फुले शाहू आंबेडकर भरपूर सांगता येईल, पण मलाही कळतंय शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना बसवायचं आणि त्यांना असं काहीतरी व्याख्यान द्यायचं आणि त्यांनी ऐकायचं ती खूप अवघड आहे. कारण मी शाळेतला विद्यार्थीच होतो. तसं तुमचं झालेलं आहे. मी जाता जाता फक्त शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. शेवटची गोष्ट फक्त त्या गोष्टीच्या अगोदर एक सांगतो की इथं जाताना एक करायचं, एक ठरवायचं की निगेटिव्हिटी आपल्या जीवनात नसली पाहिजे. निगेटिव्हिटी जीवनात नसली पाहिजे. तुम्ही मोठ्या सिटीमध्ये गेलात, सुरतला गेलात, इंदोरला गेलात आणि तिथं चांगल्या रस्त्यात चांगले बुटं घालून चाललात, पण त्याच्यात जर थोडासाही दगड असला तर तुमचं चालणं अवघड होऊन जातं. तो बूट कोणता आहे हा मुद्दा नाही, कोणत्या कंपनीचा, ते सुरतला आहे का ते अमेरिकेत आहात तो मुद्दा नाही, पण तो दगड परेशान करतो. तसं तुमच्या डोक्यामध्ये काय आहे हे निगेटिव्हिटी काढत चालायचं. निगेटिव्हिटी खूप अवघड आहे. माणसाला जगायला निगेटिव्हिटी माणसाला संपवून टाकते. त्यामुळे निगेटिव्हिटी काढा, निगेटिव्हिटी ठेवू नका. आणि निगेटिव्हिटी कशी जात असते की तुमच्या अवतीभोवतीची लोक तुम्ही पाहायची. तुम्हाला सकारात्मक लोक तुमच्या अवतीभोवती असली पाहिजे, तुम्हाला बळ देणारी असली पाहिजे. तर काय पडलं जिंदगी ऐसा नहीं आदमी है, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा लोग क्या खा गए. जिंदा दिली से जीने वाले व्यक्ति तुम्हारे आसपास हुए तो तुम्हारी जिंदगी बढ़ेगी, तुम्हारा जीवन अच्छा चले जाएगा. नहीं तो जिंदगी तो कोई भी जीता है, कुत्ता भी जी रहा, हम भी जी रहे. फर्क क्या है? कशासाठी जगतो? बाबासाहेबांचं नाव काय घेतो? जो दुसऱ्यांसाठी जगतो तो जिवंत, जे आपण जगतो ते जिवंतपणे मेलेले आहोत. जे दुसऱ्यासाठी जगतात ते मेल्यानंतरही जिवंत असतात. मेल्यानंतर जिवंत असतात. हमारी रमाबाईंनी भाषण केलं माहिती आहे का तुम्हाला? रमाबाई भाषण करत नव्हती, पण रमाबाईंनी एका ठिकाणी सुंदर भाषण केलं. गोलमेज परिषदेहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. गोलमेज परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आते हैं, सब लोग मिलते हैं, फूलमाला लेकर जाते हैं, सब उनका स्वागत करते हैं, सभी फूलमाला बाबा साहब को पहनाते हैं. सबसे आखिरी में माता रमाई पहनाती है. सबसे आखिरी में शास्त्र बुद्धि की नज़र रमा माता की तरफ है. उनकी आंखों में पानी है, आंखें नीचे है, बाबा साहब के चेहरे की तरफ भी नहीं देख रही है. और ये सब बाहर आ जाते हैं और बाहर छोटी सी सभा शुरू हो जाती है. सभा सुरू होती छोटीशी आणि त्या सभेत सहस्रबुद्ध म्हणतात, माता रमाई, मी तुम्हाला पाहिलं की बाबासाहेब ज्यावेळेस आले तर तुमची सगळ्यांच्या नजरा बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे होती आणि तुमची नजर त्यांच्या पायाकडे होती. तुमच्या डोळ्यात पाणी होतं. तुम्ही हा सगळ्या शेवटी घातला आणि आता तुम्ही बोललं पाहिजे.
भाषण केलं पाहिजे. आणि तो अनाऊन्स करतोय की मी रमामातेला 2 प्रश्न विचारले की बाबासाहेब आल्यानंतर तुम्ही हार सगळ्यात शेवटी घातला आणि तुमची नजर खाली जमिनीकडे होती त्यांच्या चेहऱ्याकडे नाही. रमाबाई पहिल्या वेळेस तिथं बोलायला उभी राहिली, चाचरली आणि तिने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी हार शेवटी घातला. सहस्रबुद्धे, तुम्हाला मी याचं कारण सांगते शेवटी घालण्याचं. कारण बाबासाहेब माझ्या परिवारातले आहेत, ते घरीच येणार आहेत. पण ज्या लोकांना, ज्या बायांना, ज्या पुरुषांना बाबासाहेब दिसत नाहीत, भेटत नाहीत, आता इथं भेटलेत, म्हणून त्यांना वेळ द्यावा म्हणून त्यांचे हार होऊ दिले आणि मी शेवटी घातला. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की तुमची नजर खाली का, चेहऱ्याकडे का नव्हती. तर पुन्हा रमाबाई सांगते की सहस्रबुद्धे, बाबासाहेबांना समाजाच्या भल्याचं कांकण हाताला बांधलेलं आहे, त्या कांकणाला नजर लागू नये म्हणून मी खाली पाहत होते. हे बाबासाहेबांच्या हयातीत रमाबाईंनी केलेलं भाषण आहे. रमाबाई म्हणायची की मला बिनमरणाचा नवरा पाहिजे. काय म्हणायची रमाबाई? मला बिनमरणाचा नवरा पाहिजे. का पाहिजे? तर तिची आई महादेवाची गोष्ट सांगायची की पार्वतीने एक वर पूजा केली आणि एक वर मागितला, मला बिनमरणाचा नवरा पाहिजे म्हणून मागितलं आणि तिला महादेव भेटला. मग रमाबाई म्हणायची मला मिळेल का, मी पण पूजा अर्चा करते, मलाही तो तसा नवरा मिळू दे बिनमरणाचा. मित्रांनो, तुमच्या माझ्या त्या मायला जिने हालअपेष्टा सहन केल्या, गोऱ्या थापल्या, 2 भाकरी 6 जण खात होती, त्या माझ्या मायला बिनमरणाचा नवरा मिळाला. आजही तुम्ही जय जयकार करता, तुमच्या आजाचा तुम्ही करत नाही, या बाबासाहेबांचा जय. तुम्हारे परिवार की किसी व्यक्ती का नहीं करते हो. जय जयकार हे बाबासाहेब का होता है, शिवाजी का होता. बिनमरणाचा नवरा मिळाला. हे बाबासाहेब गेलेलेच नाही, ते विचारांना आचारांनी तुमच्या आमच्या सोबतच आहे. मित्रांनो, जाता जाता शेवटची गोष्ट की एक माणूस आपल्या गावातनं बाहेरगावी गेलेला असतोय, त्याला परतायला रात्र होती. एक व्यक्ति अपने गांव से बाहर गांव चले जाता है, आने को समय होता है, रात हो जाती है, उसे दिखता नहीं है, तब टॉर्च वगैरह कुछ नहीं थे, तो चलते चलते वो एक बावड़ी में गिर जाता है. गाँव के पास एक बावड़ी है, उसमें वो गिर जाता है. होता ऐसा है कि रात का समय, कोई निकालने वाला नहीं, वो अंदर बैठा है, उसे पता है कि अभी कोई निकालेगा नहीं, बाहर आएगा नहीं. थोड़ी देर के बाद सुबह का समय हो जाता है, लोग निकलते हैं अपने, तो उसे एक आवाज़ आ जाती है, तो उसे लगता है कोई तो भी आया. तो ये अंदर से पूछता है कौन है. बाहर जो आदमी है उसे भी पता चलता है कि ये बावड़ी में कोई है. तो नजदीक आता है, बोलता है कौन है. तो बोलता अरे रहमान चाचा आप हो क्या. रहमान चाचा आप हो क्या. हाँ मैं हूँ. अरे कौन. अरे तू कैसा गिरा बावड़ी में. नहीं मैं रात में गया था, उधर से आ रहा था. अरे मगर इतनी रात को आना कैसा. साथ में किसी को ला. अरे वो जाने दो, मुझे निकालो, मैं रात भर पानी में था, पूरे भीग गया हूँ मैं, मुझे बाहर निकालो. अरे तुझे तो मैंने निकाला होता, तुझे मालूम है मैं नमाजी हूँ, अल्लाह के मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता. अगर तू बावड़ी में गिरा है तो अल्लाह की मर्जी है, मैं तुझे निकाल के अल्लाह के मर्जी के खिलाफ नहीं जाऊंगा. निघून जातो तो. आमचा हिंदू बांधव येतोय, असा तर गोष्ट मोठी आहे. अरे कोण आहे, मला वर काढा. अरे तू कसं काय पडला. अरे सदाशिव काका बरं झालं तुम्ही आले, आत्ता ते रहमान चाचा आले होते, त्यांनी काही वर काढलं नाही, तू वर काढ. अरे तू पडला कसं, कुठून आला होता. अहो जाऊ देऊ, मी पाण्याने हे तन्न झालो, मला वर काढा, काहीतरी करा प्रयत्न. हे काका म्हणतात मी तुला वर काढलं असतं, पण तुला माहित आहे सप्ताह असतोय आपल्याकडं, सप्ताहात विना तर माझंच खाद्यावर असते 7 दिवस. आणि हिंदू धर्माचा अभ्यास तुला माहिती आहे माझा खूप आहे, माझं सगळंच पाठ आहे, ज्ञानेश्वरी माझ्या मुखत आहे. अरे मग वर काढा ना. मागच्या जन्मी तू काही पाप केलं असेल, धर्म सांगतो मी नाही सांगत म्हणे, मागच्या जन्मी तू काही पाप केलं असेल म्हणून या जन्मी भोगतो. तू विहिरीत पडला, आता मी त्याच्या आडवी कशाला येऊ. तू पडला बरा पडला, तू विहिरीत तसाच. एक ख्रिश्चन धर्माचा आहे तो, पुन्हा तसाच. मुझे ऊपर निकालो. बोलता अरे भैया मैं अभी क्रिश्चियन बना हूँ, मुझे पता नहीं तुझे निकालना पुण्य है या पाप है, मुझे पादरी से पूछना पडेगा की पाप क्या है पुण्य क्या है. आणि तोही तसाच निघून जातो. गोष्ट मोठी मी छोटी करतोय, बौद्ध समाजाचा येतोय त्याला इथेच. अरे मला वर काढा रे, काढलं असतं रे बाबा, संसार असा रे, संसारात दुःख आहे, तू आलास बरा चाललास, बात क्या बात आहे. अरे हा परेशान आहे तो माणूस आजही तिथं. पण तिथं एक धडपड्या माणूस होतं, गावात धडपड करणारा, ठेके घेणारा, छोटेसे चळवळ करणारा धडपड्या माणूस होतोय. आणि तू असा येतोय, अरे बरं झालं बापा तू आलास, बापू तू बरा झाला आलास, मला वर काढा विहिरीतनं. अरे तू पडला कसा.
अरे मी पडलो, मी सगळ्यांना सांगून कंटाळलो, मी विहिरीत पडलो, पण तो इकडून येत कुणीकडून होत होता, म्हणजे कोणत्या साईडनं, म्हणजे इकडून येत होतो. अच्छा अच्छा अच्छा, हे ढासाळ ते त्याच्यामुळेच का? हो. अरे तू थांब. हा सरपंच कोणत्या योजनेतली विहीर आहे मला माहित आहे. त्या हरामखोराच्या घरावर मी पहिला मोर्चा घेऊन जातो आणि मग नंतर तुला काढतो. तू थांब. आई वो व्यक्ति, वो आदमी आज भी उसी बावड़े में पड़ा हुआ है. मुझे यकीन है कि इस समारोह में जो आप लोग बैठे, जो ये फुले शिवाजी शाहू अम्बेडकर की जागर की आप जनता है, तो मुझे यकीन है कि आप में से कोई व्यक्ति ऐसा होगा जो उस बावड़ी में जो व्यक्ति पड़ा है उसे निकालने की कोशिश करेंगे. धर्माच्या पलीकडचा माणूसपणाची लढाई लढणारा. बाबासाहेब सांगायचे माणूसपणाची लढाई, माणूसपणाची लढाई. मी एका माणसाला विचारलं, गाडीवाला होता, श्रीरामाचे झेंडे विकत होता. मी त्याला विचारलं की आप मुस्लिम हो की झेंडे बेच रहे हो? म्हणे हो भाऊ, काय करणार? म्हणे काय करणार? म्हणे भाकरीला धर्म नसतो. तो मला काय म्हणतोय, भाकरीला धर्म नसतोय, भाकर अल्ला देऊ नाही तर रामलाला देऊ. मुद्दा असा आहे. तर तो माणूस आजही पडलेला आहे. मित्रांनो, मला अपेक्षा तुमच्याकडनं आहे की एवढा मोठा जागर ईश्वरजी जाधव साहेब आणि तुमची संघटना, भरपूर लोकांची नावं घेता येत नाही, कारण शिरा केल्यानंतर बदाम, काजू, खजूर जी काही तुम्ही टाकता ती दिसती, पण साखर कुणाला दिसत नाही. तुम्ही साखरेचं काम करणारी भरपूर लोक आहेत या संघटनेतली, की जिथे मला माहीत नाही, पण तुम्ही काम केलेलं आहे. तर या संघटनेला असं वाढवा, विचाराचं बळ द्या. मी जर सांगितलं की ग्रंथालय मोठं झालं पाहिजे, वाचाल तर वाचाल, वाचलंच पाहिजे, पुस्तकाशिवाय पर्याय नाही. आणि ग्रंथालय वाचून तुमच्या चळवळीला बळकटी नक्कीच मिळेल आणि तुम्ही त्या माणसाला काढण्यासाठी नक्कीचपणे माणूसपणाचा लढ्यासाठी पुढे याल, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मला ईश्वरजी आणि या सगळ्या ग्रुपने बोलवलं, सगळ्यांचे मी आभार मानतो. थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद कमलेश सर. आपण आपल्या वाणीतून फार सुंदर असे विचार मांडले आणि सविस्तररित्या काही गोष्टीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत त्या पोहोचवल्या. नक्कीच आपण सगळ्यांना त्या गोष्टी पटल्या असतील, समजल्या असतील, कारण एक साधारण शब्दांमध्ये तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्या आम्हाला समजतील अशा शब्दांच्या मांडणीमध्ये कमलेश सरांनी आपले संभाषण पूर्ण केले. सरांच्या मार्फत काही सूचना दिल्या गेल्या. आप सभी को पता है कि जो बातें उन्होंने रखी और उन्होंने ये भी कहा कि बहुत सी चीज़ें आपके रेलवे में जो यहाँ पर है वो मुझे मालूम नहीं, क्योंकि वो पहली बार इधर इस विभाग में व्याख्यान देने के लिए आए. तो उन्होंने कहा कि भाई सर के द्वारा हमारे मुख्य कारखाना प्रबंधक महोदय जी के द्वारा कुछ कार्य ऐसे हो कि जो याद रखे जाए. तो साथियों, ऐसा समय भी नज़दीकी आया है कि हमारे वर्कशॉप को 50 वर्ष पूर्ण होने जा रहे हैं और अब तक जो भी कार्य वो कर रहे हैं वो काफ़ी उल्लेखनीय है. हमेशा कर्मचारियों के भलाई के बारे में और उनके कल्याण के बारे में ज़्यादातर हमारे अधिकारीगण और मुख्य कारखाना प्रबंधक महोदय हमेशा सोचते रहते हैं, बार बार हमें उसके इंस्ट्रक्शन देते रहते हैं. कैंटीन का मुद्दा जो है, तो हमारे पास में कमलेश सर, ये आपके सामने जो बिल्डिंग है ये कैंटीन की है और बहुत बड़ी है कि 1000 लोग एक साथ बैठकर खाना खा सकते हैं और काफ़ी कम रुपए में है, बहुत माफक दर में वो कैंटीन चलाई जाती रेलवे की तरफ से. मेरे ख्याल से साहब हमें प्रॉफिट भी नहीं होता होगा उसका. तो इस तरीके की है. आणि जो ग्रंथालय की बात है, तो SST रेलवे एम्प्लॉयज़ एसोसिएशन की ओर से अतिरिक्त मंडल में इस पीछे में छोटा सा कार्यालय है. उस कार्यालय में हमने छोटा सा एक ग्रंथालय शुरू किया है, जिसके माध्यम से एक अभ्यासिका शुरू की गई थी. स्वामी ईवी स्वामी नायकर के नाम से उस अभ्यासिका को नाम दिया था. और उस अभ्यासिका में सर कुल पीछे RRB के एग्ज़ाम का 12 लड़कों ने तैयारी की थी और वो